So next topic, after authentication process has been completed and after registration of your mobile station into GSM network, you're going to process your call. Okay. So इथे काय होत आहे, कॉल रिंगिंग किंवा कॉल रिसिव्हिंग ही ऑपरेशन परफॉर्म केले जातात, की रिंग मोडला जातोय आणि कॉल रिसीव्ह केला जातोय की नाही होते. ही सगळी जी प्रोसेस आहे विच इज नथिंग बट रिलेटेड टू युअर मोबाईल ओरिजिनेशन कॉल. सो मोबाईलवरनं जो कॉल केलेला असतो त्याला आपण म्हणतो मोबाईल ओरिजिनेटेड कॉल. ठीक आहे. सो मोबाईलवरनं मी आता काय केलंय, नंबर डायल केलेला आहे. बिफोर दॅट आय हॅव टू माय मोबाईल मस्ट बी रजिस्टर्ड इन टू सम GSM नेटवर्क. आफ्टर रजिस्ट्रेशन आय कॅन डू अ कॉल टू माय फ्रेंड. ओके. सो इथे मी काय केले, कॉल मला करायचा आहे किंवा इन केस मला एखादा व्हिडिओ सेंड करायचा आहे किंवा मला एखादी ऑडिओ क्लिप सेंड करायची किंवा मला मेसेज सेंड करायचा आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट द प्रोसेस हॅज बीन टेक्स प्लेस. सो आपण नॉर्मल एक्झाम्पल घेऊ कॉलचं. ठीक आहे. सो आता इथे काय होतंय, मोबाईलवरनं मी कॉल केलेला आहे. सो कॉल करताना इथे काय जात आहे, एक कनेक्शन मॅनेजमेंट सर्व्हिस रिक्वेस्ट सेंड होते. कनेक्शन मॅनेजमेंट रिक्वेस्ट म्हणजे काय, की टाईप ऑफ सर्व्हिस विच इज रिक्वेस्टेड फ्रॉम मोबाईल स्टेशन टू युअर बेस स्टेशन. सो BSS इज कन्सिस्ट ऑफ युअर बेस स्टेशन अँड बेस स्टेशन कंट्रोलर. सो BTS अँड BSCचं जे कॉम्बिनेशन आहे ते बेस स्टेशन सबसिस्टीम असतं. सो इन शॉर्ट काय होतंय, MS कडनं तो मोबाईल टॉवरला जातो, टॉवरकडनं तुम्ही कोणाला सेंड करताय, BSCला सेंड करताय. ठीक आहे. BSC कडनं डेटा पुढे प्रोसेस होतो MSCला आणि MSC कडनं मग तुमचं जर इथे कुठला जो नेटवर्क असेल, डिपेंडिंग अपॉन पब्लिक स्विच टेलिफोन नेटवर्क असेल किंवा मोबाईल असेल, डिपेंडिंग अपॉन दॅट टाईप ऑफ नेटवर्क यू आर कनेक्टिंग टू दॅट करस्पॉन्डिंग फोन. सो इथे कनेक्शन मॅनेजमेंट रिक्वेस्ट आहे. आता इथे मला काय करायचंय, कॉल इनिशियलायझेशन करायचंय. सो कॉल रिक्वेस्ट इथे मी काय केली, सेंड केलेली आहे. ही कॉल रिक्वेस्ट कोणाला फॉरवर्ड केली जाते, टू दी मोबाईल स्विचिंग सेंटर. सो मोबाईल स्विचिंग सेंटरमध्ये कॉल इनिशियलायझेशन प्रोसेस म्हणजे मी ज्याचा नंबर डायल केलेला आहे तो नंबर जातो. देन इथे परत एकदा काय होतंय, की जेव्हा सर्व्हिस तुम्ही रिक्वेस्ट करताय तर इथे मला काय करायचंय, MSC मेंटेन ऑल दी डेटा रिगार्डिंग युअर सर्व्हिस, टाईप ऑफ सर्व्हिस युअर युझिंग. म्हणजे तुमचं कॉल कनेक्शन करायचं की नाही हे कशावर डिपेंड राहणार आहे, की तुम्ही त्या सर्व्हिसला इलिजिबल आहात की नाही. म्हणजे आपण आता काय म्हणतो, डेटा पॅक घेतो किंवा कॉलसाठी रिचार्ज मारत असतो. जर रिचार्ज अवेलेबल असेल तरच कॉल कनेक्ट होईल, अदरवाईज नाही होणार. सो ही त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, परत ही रिक्वेस्ट MSCला सेंड करावी लागते. MSC विल चेक्स फॉर दी सर्व्हिस, इन्क्लुडिंग टू दॅट इट ऑल्सो व्हेरीफाईज दी युजर. सो परत इथे काय होत आहे, इट विल रिक्वेस्ट दी ऑथेंटिकेशन प्रोसेस. ओके. सो इथे परत ऑथेंटिकेशन होतं. सो ऑथेंटिकेशन कंप्लीट होते. कसं होतंय, विथ द हेल्प ऑफ बाय सेंडिंग दी IMSI नंबर विच इज प्रेझेंट इन दी HLR. So HLR will send the or verifies the data and the authentication process has been completed. आता हे कंप्लीट झालेलं आहे. सर्व्हिस पण चेक केलेली, सर्व्हिस इज ऑन मीन सर्व्हिस इज अवेलेबल. देन द नाव आता पुढची जी प्रोसेस आहे विच इज रिलेटेड टू सेक्युरिटी ॲस्पेक्ट्स प्रेझेंट इन GSM नेटवर्क. सेक्युरिटी ॲस्पेक्ट्स म्हणजे काय, की मला पर्टिक्युलर त्याच व्यक्तीला कॉल करायचा आहे. मध्ये माझं जे कम्युनिकेशन आहे किंवा माझा जो डेटा आहे, जो काही मी ज्याला सेंड करते आहे, तो कुठेही लीक व्हायला नकोय. सो देर इज अ नीड ऑफ सिक्युरिटी. सो सिक्युरिटी पर्पजसाठी MSC विल चेक फॉर दी ऑर द परफॉर्म्स दी जनरेशन ऑफ की. ओके. सो इथे काय होत आहे, सॉरी की जनरेशन, सिफर की जनरेशन होत आहे, परफॉर्म होते. सो सिफर की जनरेशन कशी होते, जे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, की जेव्हा तुम्ही मोबाईलवरनं कॉल करताय तर तो जेव्हा MSC कडे जातोय तर MSC पण त्याचा एक की जनरेशन परफॉर्म होत असतं. आणि इकडे मोबाईल स्टेशनच्या जेव्हा तुम्ही BSS ला जाताय तर BSS मध्ये पण एक की जनरेशन परफॉर्म होत असतं. ज्यावेळेस दोन्ही की मॅच होतात त्यावेळेस ते काय होतं, इन्क्रिप्शन कम्प्लीट होतं. सो एन्क्रिप्शन प्रोसेस इथे काय होतं, आपण कम्प्लीट करतो सो दॅट युअर डेटा कॅन बी ट्रान्समिटेड व्हेरी सिक्युअरली अँड व्हेरी सेफली. ठीक आहे. तर दुसरं कोणी लीक व्हायला नको म्हणून इथे सिफर की जनरेशन, सो एन्क्रिप्शन प्रोसेस हॅज बीन performed with the help of by sending. MSC will send its cipher key and that will be verified or matched in the mobile station where again MS will generate its own cipher key. सो इथे MS ने पण त्याची सिफर की जनरेट केलेली असते, त्याची स्वतःची एक सिफर की असते, ती जनरेट केलेली असते. ही आणि ही दोन्ही पण काय केले जातात, मॅच केले जातात. इफ दे आर इक्वल देन ऑथेंटिकेशन अँड दी एन्क्रिप्शन प्रोसेस हॅज बीन कम्प्लिटेड, जेव्हा ते मॅच होतात. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ सिफरिंग मोड, सो हा काय करतोय, हे व्हेरीफाय झाल्यानंतर हा त्याला अॅक्नॉलेज करतोय दॅट
key is matched and the ciphering operation or the encryption operation has been completed. हे कोणाला सेंड केलं जातं? टू दी MSC. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, आता हे एन्क्रिप्शन झालेलं आहे म्हणजे काय की पर्टिक्युलर दोन जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये तुमचं सिक्युअर डेटा ट्रान्समिशन किंवा कॉल कनेक्टिव्हिटी होणार आहे. सो आता इथे काय होणार आहे, MSC विल सेंड्स सेटअप अ डायल नंबर. म्हणजेच काय होणार इथे ऑपरेशन की सिम्पली तुम्ही जो नंबर डायल केलेला असणार आहे तो डायल नंबरची जी काही सिग्नलिंग इन्फॉर्मेशन आहे तो MSC सेंड करते. म्हणजे मला काय होतं आता ऐकायला येत आहे, काय ऐकायला येत आहे, एकतर प्रोसेसिंग बीप ट्यून ऐकायला येत आहे किंवा नेटवर्कचा आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे की आउट ऑफ नेटवर्क आहे की बिझी आहे, काय जे काही ट्यून्स असतील मला त्या ट्यून्स ऐकायला येतात. सो ही कॉल सेटअपची काय होते प्रोसेस इथे मोबाईल स्टेशनला सेंड केली जाते की MSC इंडिकेट काय करतोय दॅट द कॉल सेटअप प्रोसेस हॅज बीन इनिशियलाइज्ड. सो सो याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय राहणार आहे की जो काही डायल नंबर आहे ती डायल नंबरची इन्फॉर्मेशन सेव्ह असते. सो अपॉन रिसेप्शन ऑफ रिक्वायर्ड नेसेसरी इन्फॉर्मेशन बाय MSC, MS विल सेंड्स अ कॉल प्रोसिडिंग मेसेज. म्हणजे काय की इकडनं MSC कडनं इन शॉर्ट काय होते, परत एकदा व्हेरिफिकेशन होते, नंबर डायलिंग नंबर जो आहे तो चेक केला जातो जो MSC कडनं सेव्ह आहे. MSC काय करतोय हा डेटा करस्पॉन्डिंग त्या जो एरिया आहे त्या एरियातल्या MSC ला सेंड करतो. जर मोबाईल टू मोबाईल कॉल असेल तर किंवा लँडलाईन असेल तर BSNL ला ती कनेक्शन प्रोव्हाइड केले जातात, PSTN नेटवर्कला ते कनेक्शन्स प्रोव्हाइड केले जातात, तो नंबर दिलेला जातो, प्रोसेस केला जातो. ॲट द सेम टाइम MSC कशाशी कनेक्टेड असतो, मोबाईल स्टेशनशी पण काय असतो कनेक्टेड असतो. मग जेव्हा मी नंबर डायल करते किंवा कॉलवर हे करते त्यावेळेस ती कॉल प्रोसिडिंगची रिक्वेस्ट सेंड केली जाते. ठीक आहे, कॉल प्रोसिडिंगची रिक्वेस्ट सेंड केल्यानंतर पुढे काय होणार आहे की MSC हा मेसेज कोणाला फॉरवर्ड करतो, करस्पॉन्डिंग पुढच्या नेटवर्कला. म्हणजे समजा हा एक GSM-1 नेटवर्क आहे, ठीक आहे, ज्या एरियामध्ये माझा मोबाईल प्रेझेंट आहे म्हणजे गंगापूर रोड एरियामध्ये आणि मी कॉल केलाय नाशिक रोडला. सो नाशिक रोडच्या MSC सोबत काय होणार आहे, माझा गंगापूर रोडवरचा MSC आहे तो कम्युनिकेट करेल दॅट नंबर हॅज बीन डायल बाय दिस मोबाईल स्टेशन. आता दिस मोबाईल स्टेशन म्हणजे काय की याचा IMSI नंबर तो सेंड केला जातो. हे दोन्ही ठिकाणी काय होत असतं, व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन दोन्ही वेळेस परफॉर्म केलं जातं. हा नंबर रिसिव्ह होतो, ठीक आहे, या मोबाईलने जो काही नंबर डायल केलेला असेल तो नंबर इकडच्या MSC ला रिसिव्ड होतो. MSC काय करतो त्याचं लोकेशन अपडेट करतो. लोकेशन अपडेट केल्यानंतर तो डेटा काय होतो सेंड होतो. सो ही इन बिटवीनची जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो कॉल प्रोसिडिंग रिक्वेस्ट. ठीक आहे, कॉल प्रोसिडिंगची प्रोसेस परफॉर्म होत असते. कॉल प्रोसेस झाला आहे आता, त्यानंतर मला काय करायचंय की कॉल कनेक्ट करायचंय. म्हणजे जर माझा इथला मोबाईल फ्री असेल किंवा बिझी नसेल किंवा आउट ऑफ कव्हरेज पण नसेल तर त्यावेळेस फोन काय होतो रिंग मोडला जातो. सो रिंगिंगसाठी म्हणजे काय होतंय आता मला काहीतरी डेटा ऐकायला येतोय, इन शॉर्ट काहीतरी ट्रॅफिक आहे किंवा कंटेंट आहे काहीतरी, ठीक आहे. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागते, आय नीड टू अलोकेट अ ट्रॅफिक चॅनल. सो ट्रॅफिक चॅनलची रिक्वेस्ट सेंड केली जाते फ्रॉम MSC टू MS. ठीक आहे, सो ही ट्रॅफिक चॅनल रिक्वेस्ट सेंड केली जाते. MS विल अलोकेट अ ट्रॅफिक चॅनल. सो जेव्हा अलोकेशन परफॉर्म होतं त्यावेळेस हा जो काही मेसेज आहे हा मेसेज सेंड केला जातो टू दॅट नेटवर्क. मग इथल्या गेटवे MSC ला किंवा PSTN नेटवर्कला हा सेंड केला जातो दॅट चॅनल असाइनमेंट हॅज बीन टेक्स प्लेस सो दॅट आय कॅन हिअर दी रिंग. मग हा काय करतोय की याला चॅनल अवेलेबल झाल्यामुळे हा काय करतोय, आता तुमचा फोन काय गेलेला आहे रिंग मोडला गेलेला आहे. सो हा रिंग जी आहे ही रिंग मला काय होणार आहे ऐकायला येणार आहे. मग माझ्याकडे मला इथे आता माझ्या ह्या स्थितीत काय होत आहे की कॉल प्रोसेस झालेला आहे आणि मला पुढचा पर्सन अवेलेबल आहे, त्यामुळे काय झालंय त्याचा फोन आता वाजायला सुरुवात झाली. सो हा अलर्ट सिग्नल काय होतो सेंड होतो फ्रॉम करस्पॉन्डिंग PSTN टू माय मोबाईल स्टेशन. ठीक आहे, सो त्यानंतर रिंग झाल्यानंतर इथल्या पर्सननी जर कॉल रिसिव्ह केला तर तो आन्सरिंग मोडला जातो आणि कॉल काय होतो कनेक्ट होतो. आन्सरिंग मोडला झाल्यानंतर मग मला तिकडनं काय येतंय हॅलो किंवा काय समथिंग वर्ड्स तुम्ही ऐकू शकतात आणि अशा प्रकारे तुमचा कॉल काय होतो इस्टॅब्लिश्ड होतो. सो सिम्पली इथे लक्षात काय ठेवायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं की इथे एन्क्रिप्शन परफॉर्म होत आहे. ठीक आहे, सेकंड थिंग तुम्हाला इथे ट्रॅफिक चॅनल अलोकेशन इज कंपल्सरी. सो यू आर युझिंग ट्रॅफिक चॅनल व्हाईल परफॉर्मिंग कॉल सेटअप प्रोसेस. ठीक आहे, कॉल सेटअपसाठी तुम्हाला ट्रॅफिक चॅनल नेसेसरी असतो आणि मेन काय की
बिफोर दॅट यू हॅव टू परफॉर्म एन्क्रिप्शन फॉर सिक्युअर डेटा ट्रान्समिशन. ठीक आहे, मी एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. आपला जो युजल कॉल जसा परफॉर्म होतो त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाहीतर युजली तुम्ही एक्सप्लेन करताना काही नाही, ही एक डायग्राम जर प्रॉपर लर्न असेल तर सिम्पली हेच स्टेटमेंट तुम्ही यूज करू शकतात एक्सप्लेनेशनला. ठीक आहे, सो कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? काही डाऊट आहे का? No, ma'am. ओके.